नमस्कार. मीमांसा पर्स्पेक्टिव्हजमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. पानिपत रणसंग्रामाला होऊन जवळजवळ 260 वर्ष झालेली आहेत, पण आजही महाराष्ट्राला पानिपत हा अतिशय संवेदनशील आणि जवळचा मुद्दा वाटतो. 2 मोती गळाले, 10 अशरफी गेल्या आणि पैसा खुर्द्याचे ते गणनाच नाही. ही वाक्य, ही ओळ आज अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहेत आणि ज्या वेदनेने ही व्यक्त केली जातात त्या वेदना देखील संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. जवळजवळ 1 लाख मराठे पानिपतच्या संग्रामात शहीद झाले. पण ते संग्राम नेमकं का झालं, त्या संग्रामात नेमकं काय झालं आणि त्याची पडसाद कशी झाली, महाराष्ट्राचं साम्राज्य त्याच्यानंतर कसं झालं, ह्या विषयावर हवं तितकं संशोधन, हवा तितका अभ्यास आज होत नाही. आणि तो न झाल्यामुळे अनेकदा पानिपतबद्दलचे अनेक गैरसमज देखील जनमानसात आज प्रचलित आहे. मराठ्यांचं पानिपत झालं हा वाक्प्रचार अशा अर्थी घेतला जातो की मराठ्यांना तिथे कुठे नामुष्की आली की मराठ्यांचं सर्वस्व तिथे गेलं. ते खरं नाही. पानिपतमध्ये जरी मराठ्यांचा त्या दिवशी पराभव झाला असला तरी ते एक शौर्याची गाथा आहे, ती एक बलिदानाची गाथा आहे आणि ती गाथा आज सर्व महाराष्ट्राला माहिती असणं गरजेचं आहे. ह्याच पार्श्वभूमीवर आज एक विशेष मुलाखत आपण आपल्यासमोर आणणार आहोत. आपल्याबरोबर आहेत श्री पांडुरंगजी बलकवडे. नमस्कार. पांडुरंग बलकवडेंना संपूर्ण महाराष्ट्र एक मराठ्यांच्या इतिहासाचे गाढे अभ्यासक म्हणून ओळखतात. खऱ्या कागदपत्रातून अभ्यास करणं, इतिहास लोकांसमोर आणणं, तो व्याख्यानां माध्यमातून, वेगवेगळ्या संस्थांमाध्यमातून ते गेले अनेक वर्ष करत आलेले आहे. पानिपत हा विषय त्यांच्या आवडीचा आणि अभ्यासाचा आहे. जवळजवळ 550हून अधिक व्याख्यानं त्यांनी फक्त पानिपत ह्या विषयावर केलेले आहे. अनेक विद्यापीठांच्या समितींवर, सरकारी समितींवरती ते वेळोवेळी कार्य करत असतात, आजही करत आहेत. एक सुप्रसिद्ध असं भारत इतिहास संशोधक मंडळाचे ते सचिव आहेत. आणि आमच्या अगदी जवळचं सांगायचं म्हणजे ते मीमांसा या प्रकल्पाला पहिलेपासूनच मार्गदर्शक म्हणून असलेले आहेत. त्यांचं मार्गदर्शन मीमांसाला वेळोवेळी मिळत आलेलं आहे. पांडुरंगजी नमस्कार. नमस्कार. धन्यवाद सर्वप्रथम आज आपण आम्हाला वेळ दिलात. जसं मी म्हटलं की आता पानिपतचा इतिहास हा बऱ्याच अंशी लोकांना खरा इतिहास अनेकदा माहिती नसतो. पानिपत मुळात का झालं हे देखील अनेकदा आपल्याला माहिती नसतं. महाराष्ट्रात असून अनेकदा आपल्याला माहिती नसतं. अनेकदा ती एक युद्ध असं धरलं जातं. एक जवळपास 10 महिन्याची ती मोठी मोहीम होती. बरोबर. पण सर्वप्रथम असा प्रश्न अनेकांच्या मनात येतो की मराठे हे महाराष्ट्रात होते, अब्दाली अफगाणिस्तानातून आलेला होता, त्यांच्या सीमा देखील लागलेल्या नाहीत. अगदी. तर मुळात हे युद्ध का झालं, या युद्धाच्या मागची आपल्याला पार्श्वभूमी काय सांगता येईल? बरोबर. आपण अगदी योग्य प्रश्न विचारला की पहिल्यांदा गोष्ट की पानिपताच्या या सगळ्या संघर्षामागे लोकांच्या मनामध्ये या संघर्षाविषयी अनेक समज आणि गैरसमज आहे. आपला पहिला प्रश्न की बाबा, जर अब्दाली हा अफगाणिस्तानचा सुलतान आहे आणि तो हिंदुस्थानच्या उत्तर भागामध्ये म्हणजे त्यावेळच्या आजचा पाकिस्तान, सिंध, पंजाब आणि मुलतान ह्या भागामध्ये तो आक्रमण करतोय आणि तो दिल्लीपर्यंत येतोय. त्याची सीमा काही महाराष्ट्राच्या म्हणजे मराठी राज्याच्या सीमेला लागून नाही. मराठे महाराष्ट्रात प्रामुख्याने माळवा, बुंदेलखंडमध्ये त्यांचं राज्य आहे. आणि असं असताना ते दोघं एकमेकाच्या विरुद्ध रणांगणात का बरं उभे राहिले, तर त्यामागे मराठ्यांची भूमिका काय आहे? अगदी सुंदर प्रश्न आहे की यात थोडंसं आपल्याला यासाठी मागं जावं लागेल. याचं कारण की 20 फेब्रुवारी 1707 या दिवशी औरंगजेबाचं महाराष्ट्रामध्ये नगरजवळ भिंगार येथे निधन झालं. 27 वर्ष औरंगजेबाने शिवाजी महाराजांनी निर्माण केलेलं छोटंसं स्वराज्य जिंकण्यासाठी प्रयत्न केले, परंतु त्यामध्ये त्याला अपयश आलं आणि शेवटी त्या निराश अवस्थेमध्येच औरंगजेबाचं निधन झालं. हा 27 वर्षाचा संघर्ष हा हिंदुस्थानच्यासाठी फार महत्त्वाचा आहे. कारण की या संघर्षामध्ये मराठ्यांनी मुघल एवढ्या बलाढ्य औरंगजेबाच्या मुघल साम्राज्याशी संघर्ष केला आणि त्यामध्ये ते यशस्वी झाले. औरंगजेबाचं
बादशाहाचं निधन ही खऱ्या अर्थाने हिंदुस्थानच्या इतिहासाला कलाटणी देणारी घटना ठरली. आणि बघा, औरंगजेबाच्या निधनानंतर अगदी मुघल साम्राज्यामध्ये परंपरेप्रमाणे सत्तेसाठी मोठा संघर्ष सुरू झाला. आणि 1707 पासून ते 1719 पर्यंत अनेक बादशहा झाले, त्यांनी त्या सत्तेसाठी एकमेकाच्या हत्या झालेल्या आहेत. 1719 ज्यावेळेस दिल्लीमध्ये 2 सय्यद बंधूंनी तिथं एका तरुण बादशाला राज्यक्रांती करून फरुखशेर नावाच्या बादशहाला दिल्लीच्या तख्तावर बसवलं. त्याचा परिणाम असा झाला की दिल्लीच्या ह्या मुघल सत्तेवर या 2 सय्यद बंधूंचा, म्हणजे सय्यद हुसेन आणि सय्यद अब्दुल्ला यांचं वर्चस्व निर्माण झालं. हे लक्षात आल्यानंतर तो जो तरुण फरुखशेर बादशाह जे त्यांनीच बसवलेला होता, त्याने त्यांच्याकडून जी काही दिल्लीची सूत्र होती ती ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरू केला. त्याच्यातून त्यांच्यात संघर्ष सुरू झाला आणि सय्यद बंधू आणि फरुखशेर या बादशामध्ये संघर्षाला सुरुवात झाली. अशा वेळेस आपण फरुखशेरला ज्याप्रमाणे दिल्लीच्या तख्तावर बसवलं, परंतु तो आपल्याशी संघर्ष करतो हे लक्षात आल्यानंतर सय्यद बंधूंनी असा विचार केला की याला बदलून आपण नवीन बादशाला दिल्लीच्या तख्तावर पुन्हा बसवलं पाहिजे. परंतु हे करत असताना आपल्याला एका बलाढ्य लष्करी सत्तेचं सहकार्य हवं आहे. आणि मग ते कोण करू शकेल? आणि या भूमिकेतून सय्यद बंधूंनी मराठ्यांकडं सहकार्याचं आवाहन केलं. ही मराठ्यांनी एक संधी मानली आणि शाहू छत्रपतींच्या आज्ञेने बाळाजी विश्वनाथ पेशवे आणि सेनापती खंडेराव दाभाडे या दोघांनी हे आव्हान स्वीकारलं आणि सय्यद बंधूंना आपल्याबरोबर घेऊन मराठे बाळाजी विश्वनाथ पेशव्यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीकडे गेले. 1719 बाळाजी विश्वनाथ पेशवे आणि सय्यद बंधूंनी दिल्ली शहराचा, दिल्लीच्या लाल किल्ल्याचा ताबा घेतला आणि फरुखशेर बादशाह त्याला कैद केलं, त्याला तुरुंगात टाकलं आणि त्याच्या जागेवर त्यांनी रफी उत्तरजक नावाच्या एका तरुण मुलाला बादशहा म्हणून घोषित करून त्याचा राज्यारोहण केला. दिल्लीमध्ये दिवाने आममध्ये मराठ्यांनी दरबार भरवला आणि हे जे काही नवं कार्य मराठ्यांनी केलं किंवा सय्यद बंधूंना मदत केली, नव्या बादशाला सिंहासनावर बसलं, त्या कार्याच्या मोबदल्यामध्ये मराठ्यांनी त्या बादशहाकडून, रफी उत्तरजककडून त्यांनी मुघलांचे जे दख्खनचे 6 सुबे होते त्या 6 सुब्याची चौथाई आणि सरदेशमुखी याच्या सनदा मिळवल्या. आणि त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांनी जे हिंदवी स्वराज्य निर्माण केलं होतं त्या स्वराज्याला मान्यता बादशाची मिळवली. ह्या सनदा फार महत्त्वाच्या आहे की मुघल बादशाकडून हिंदवी स्वराज्याला मान्यता, मुघलांच्या दख्खनच्या 6 सुब्याची चौथाई म्हणजे महसुलाचा 4था भाग आणि सरदेशमुखी म्हणजे 10वा भाग हा मराठ्यांना प्राप्त होण्याचा अधिकार मिळाला. आणि या सनदांच्या आधारे मराठ्यांनी बऱ्हाणपूरपासून कन्याकुमारीपर्यंतचं जे मुघलांचं दक्षिणचं राज्य होतं त्या राज्यामध्ये जाऊन आपल्या हक्काची अंमलबजावणी सुरू केली. आणि त्याचबरोबर एक महत्त्वाची घटना म्हणजे औरंगजेबाने रायगड किल्ला जिंकून घेतल्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी महाराणी येसूबाई, त्यांचा पुत्र मदनसिंग यांची दिल्लीमधून 30 वर्षाच्या कैदेनंतर सुटका केली आणि दिल्लीपासून साताऱ्यापर्यंत त्यांना वाजत जायला लागला. आणि अशा पद्धतीने पहिल्यांदा मराठे, आता बघा औरंगजेबाचं निधन 1707 आणि फक्त 12 वर्षामध्ये आता मराठे किंगमेकरच्या भूमिकेत आले
की दिल्लीचा मुघल बादशाह कोण असावा हे ठरवण्याची भूमिका मराठ्यांकडे आली आणि याच भूमिकेतून मराठे आता मुघल साम्राज्याच्या रक्षणकर्ते या भूमिकेकडे निघालेले आहेत. आता बघा, बाळाजी विश्वनाथांचं 1720 मध्ये निधन झालं आणि त्यांच्या निधनानंतर शाहू छत्रपतींनी 20 वर्षाच्या तरुण थोरल्या बाजीरावाला पेशवेपद बहाल केलं एका मोठ्या विश्वासाने. कारण ती अगदी लहान वयामध्ये शाहू महाराजांनी बाजीरावाला पाहिलेलं होतं. त्यांच्या मनात एक विश्वास होता की हा मुलगा, हा तरुण उद्या मराठी राज्याला साम्राज्याचं स्वरूप प्राप्त करून शिवाजी महाराजांचं स्वप्न साकार करून देईल. आणि तो विश्वास या तरुण बाजीरावाने साध्य करून दाखवला. बाजीरावाने माळवा जिंकलं, बुंदेलखंड जिंकलं आणि मराठ्यांची सत्ता माळवा आणि बुंदेलखंडामध्ये स्थिर केली. बाजीरावाने परंपरागत सरदार आपल्याला साथ देत नाहीत हा विचार केल्यानंतर मल्हारराव होळकर, राणोजी शिंदे, उदाजी पवार, पिलाजी जाधवराव असे नवीन सरदार निर्माण केले. त्यांच्यासमोर एक उत्तुंग महत्त्वाकांक्षा दिली आणि बाजीराव अशा पद्धतीने शिवाजी महाराजांचं जे स्वराज्य होतं त्याला साम्राज्य करायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. आता बघा की दिल्लीमध्ये की जे अनेक शतकांचे हे दिल्लीच्या मुघल बादशाहचे सुबे माळवा बुंदेलखंड इथं मराठ्यांची सत्ता प्रस्थापित झाली. मग बाजीरावाने इंदोरमध्ये होळकर, उज्जैनमध्ये शिंदे आणि धारमध्ये पवारांची स्थापना केली आणि मध्य भारतामध्ये मराठी राज्य झालं. त्यातून मुघल साम्राज्यातल्या काही सरदारांशी, मनसबदारांशी बाजीरावाचा संघर्ष सुरू झाला आणि याच संघर्षातून 1737 मध्ये बाजीरावांनी दिल्लीपर्यंत धडक मारलेली आहे. आणि आता दिल्लीमध्ये मुघल साम्राज्यात 2 वर्ग निर्माण झाले. एक असा वर्ग होता की जो म्हणत होता की मराठ्यांचं आपल्याला सहकार्य घ्यावं लागेल आणि एक असा वर्ग होता की ज्यांना मराठ्यांचा हे जे काही नवं वर्चस्व निर्माण होत होतं ते त्यांना सहन होत नव्हतं. मग अशी कोण मंडळी होती? तर त्यामध्ये राजस्थानामधले काही राजपूत राजे होते. म्हणजे उदाहरणार्थ जयपूरचा माधव सिंग आणि जोधपूरचा विजय सिंग. तुम्हाला इतिहासाचा अभ्यास करत असताना असं लक्षात येईल की अकबराच्या अगोदर जे काही बादशहा किंवा सुलतान होते त्यांना राजपुतांशी संघर्ष करावा लागत होता. परंतु चतुर अकबराने राजा मानसिंगाच्या माध्यमातून राजपुतांशी मैत्री संपादन केली आणि राजस्थानातले फक्त उदयपूर सोडला तर सगळे राजस्थानातले जोधपूर, जयपूर, बिकानेर ही सगळी राजघराणी ही मुघलांचे दास झाले. एवढंच नव्हे तर राजपूत मुघल साम्राज्याचे आम्ही रक्षक आहोत असं अभिमानाने सांगत होते. परंतु बाजीरावापासून आता मराठे दिल्लीवर वर्चस्व निर्माण करतायत. त्याचबरोबर दिल्ली आग्र्याच्या परिसरामध्ये जाटांचं नवराज्य निर्माण झालं होतं. सूरजमल जाट कर्तृत्ववान होता आणि ज्या ज्या वेळेस मुघलांचं त्याच्यावर हल्ले होत होते त्यावेळेस एक हिंदू राज्यकर्ता म्हणून मराठे सूरजमल जाटाला या संघर्षामध्ये मदत करत होते. आता बघा, तिसरी भूमिका अशी आहे की हिंदुस्थानात जरी मुघलांचं साम्राज्य होतं, मुघल हे मूळचे तुर्क. बाबर हा मंगोलियामधून बाबराचे पूर्वज हे तुर्कस्तानात गेले आणि तिथं त्यांनी आपली सत्ता प्रस्थापित केली होती. बाबर हा तुर्क होता. बाबराने हिंदुस्थानमध्ये आपली सत्ता प्रस्थापित करताना त्याने
इथं असलेल्या अफगाण सुलतानांशी संघर्ष केला होता आणि कुतुबुद्दीन ऐबकशी त्याला संघर्ष करावा लागला. म्हणजे मुघलांचं दिल्लीमध्ये साम्राज्य किंवा राज्य निर्माण होण्याअगोदर दिल्लीमध्ये अफगाण वंशाची सत्ता होती. मग खिलजी, तुघलक, एकब, त्यानंतर गुलाम वंशाची सत्ता होती. आणि या मुघलांनी आपल्या अफगाणांकडून हिंदुस्थानचं राज्य जिंकून घेतलेलं आहे. याचं सल्ल या अफगाण वंशाच्या लोकांमध्ये होतं. मुघलांचं साम्राज्य बलाढ्य झालं, त्यामुळे त्यांना माघार घेऊन मुघल साम्राज्यामध्ये सरदार, मनसबदार म्हणून ते वावरत होते. त्यांना जहागिरी मिळत होती. अशी कोणची घराणी? तर पठाण, बंगश आणि रोहिले ही अफगाण वंशाची मंडळी ही दिल्लीपासून तुम्ही जिथे गंगा आणि यमुना ह्या दोन नद्यांच्या मधला प्रदेश आहे त्याला दुआब असं म्हणतात किंवा त्याला अंतर्वेदी म्हणतात. आणि या भागामध्ये दिल्लीपासून सुरुवात होऊन ते हरिद्वारपर्यंत ह्या गंगा यमुनांच्या मधल्या प्रदेशामध्ये दुआबामध्ये या सर्व अफगाण वंशाच्या सरदारांच्या जहागिरी किंवा राज्य होती. त्यांनी जरी मुघलांचं आधिपत्य स्वीकारलं असलं तरी त्यांच्या मनात कुठेतरी एक खंत होती आणि त्यांच्या मनामध्ये एक असा कुठंतरी स्वप्न होतं की आपल्याला ह्या मुघलांचा पराभव करून पुन्हा एकदा आपल्या अफगाण वंशाच्या लोकांची सत्ता हिंदुस्थानात निर्माण करता येईल का. या संधीचा ही लोक वाट पाहत होती. तसंच मुघलांकडं जसे तुर्क होते, इराणी होते, अफगाण होते आणि त्याचबरोबर शिया सुन्नी हे इस्लाम धर्मातले दोन महत्त्वाचे पंथ आहेत, शिया आणि सुन्नी. तर काही मंडळी शिया होती, काही मंडळी त्याच्यामध्ये सुन्नी होती. आणि शिया आणि सुन्नी यांच्यामध्ये शेकडो वर्षाची संघर्षाची भूमिका होती. आणि अशा पद्धतीने मुघलांच्या साम्राज्यामध्ये अनेक गट आणि तट होते. तर काही मंडळी ही मराठ्यांना अनुकूल होती, तर काही मंडळी मराठ्यांचा तीव्र द्वेष करत होती. आणि त्यांना असं वाटत होतं की आता हिंदुस्थानमध्ये मराठे जे काही संपूर्ण शक्तिशाली होत आहेत त्यामुळे मुघल साम्राज्य दुबळं झालेलं आहे. जर मुघल साम्राज्य दुबळं झालेलं आहे तर या संधीचा फायदा घेऊन पुन्हा हिंदुस्थानात अफगाणांची सत्ता स्थापन करता येईल का. आणि या भूमिकेतून उत्तरेकडं काही नवे संघर्ष सुरू झालेले होते. आता हे संघर्ष कोणते होते की वारंवार मराठ्यांच्या या संघर्षामुळे मुघल साम्राज्य दुबळं झालं. ही गोष्ट त्यावेळेस मध्य आशियामध्ये इराणमध्ये एक मोठं साम्राज्य होतं. त्यावेळेस इराणचा शहा नादिर शहा हा इराणमध्ये त्यांनी आपली सत्ता प्रस्थापित केली होती. हा नादिर शहा अतिशय पराक्रमी आहे, तेवढाच तो एक जाणकार सेनापती आहे. त्याच्या मनामध्ये हिंदुस्थान जिंकून घेण्याची महत्त्वाकांक्षा आहे. कारण की त्याच्या लक्षात आलेलं की मुघल साम्राज्य दुबळं झालेलं आहे. ते दुबळं झालेलं मुघलांचं साम्राज्य म्हणजेच हिंदुस्थान आपल्याला सहजतेने जिंकून घेता येईल अशी त्याची महत्त्वाकांक्षा आहे. आणि मी मागाशी सांगितलं की इथं मुघलांचा द्वेष करणारे आणि मराठ्यांचं राज्य म्हणजे हिंदूंचं राज्य आहे. एक प्रकारे जे अनेक शतकं मुघलांचं साम्राज्य हे इस्लामचं एक आधारस्तंभ होता हिंदुस्थानातला. तुम्हाला माहिती आहे की औरंगजेबाने दक्षिणेवर किंवा मराठ्यांवर जे काही राज्य करण्याचा प्रयत्न केला त्यामागचा मूळ हेतू होता की त्याला मराठ्यांनी जो शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली हिंदूंच्या संस्कृतीचा जो जीर्णोद्धार केलेला होता, जे रक्षण करण्याची भूमिका घेतली होती, त्याच्या विरोधात त्याचा संघर्ष होता. एक प्रकारे तो इस्लामचा संघर्ष होता. आणि जेव्हा मुघल साम्राज्य दुबळं झालेलं आहे, उत्तर हिंदुस्थानामध्ये इस्लाम
ची जी सत्ता होती शक्तिशाली ती दुबळी होत जाऊन मराठ्यांची म्हणजे हिंदूंची सत्ता शक्तिशाली होत चाललेली आहे. याचा कुठेतरी मनामध्ये द्वेष असणारी मंडळी, राग असणारी मंडळी ही त्या शक्तिशाली नादिरशहाला हिंदुस्थानमध्ये आमंत्रित करून दुबळ्या झालेल्या मुघल सत्तेच्या ठिकाणी त्या शक्तिशाली नादिरशहाची सत्ता प्रस्थापित करून हिंदू काफरांचा कायमस्वरूपी बिमोड करण्याचं त्यांच्या मनात स्वप्न होतं. आणि अशा वेगवेगळ्या विचारधारेतून मराठे आणि अब्दाली यांच्यामध्ये एक नवा संघर्ष सुरू होणार होता आणि होत होता. बरं, म्हणजे आपण जसं म्हणालात की एकंदर आपल्याला औरंगजेब गेल्यानंतर आपल्याला जो एक काळ दिसतो तो म्हणजे मराठ्यांच्या उदयाचा काळ दिसतो. मराठ्यांचा दिल्लीच्या राजकारणातला उदय दिसतो, दिल्लीच्या राजकारणातलं वर्चस्व दिसतं आणि त्याच वर्चस्वातून म्हणजे एक ते वर्चस्व हेही दर्शवतं की मराठ्यांची सत्ता किती आता मोठी झालेली होती. त्या मोठी झालेल्या सत्तेमुळे निश्चितच ह्या सगळ्यांना जो काही त्रास होता तो जाणवत होता. त्याच ह्याचं एक द्योतक असं आपल्याला म्हणता येईल की 1752 मध्ये जो तह झाला आणि त्या तहान्वये म्हणजे मुघल आता साम्राज्य हे मराठ्यांच्या आपण असं म्हणू संरक्षणाखाली आलं. बरोबर. ते संरक्षण हे द्योतक आहे की मराठ्यांचं वर्चस्व किती वाढलं होतं. त्या तहाची भूमिका आपण कशी, त्याचं महत्व आपण कसं सांगाल? त्याला आपण अहमदनामा म्हणतो, बरोबर, किंवा अहद नामा असं म्हणतो. काय घडलं बघा, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे की 1738-39 मध्ये नादिरशहा हिंदुस्थानवर चालून आला. इथल्याच मुघल काही मनसबदार दरकदारांच्या अंतस्थ त्याच्या मदतीमुळे तो सहजरित्या लाहोरपर्यंत येऊ शकला. नादिरशहाने लाहोर जिंकलं, सरहिंद जिंकलं आणि तो दिल्लीच्या प्रांगणात आला. त्यावेळेस मुघल बादशाने त्याच्याशी संघर्ष करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यामध्ये त्याला अपयश आलं. नादिरशहाने दिल्ली जिंकून घेतली. तो हिंदुस्थानवर आक्रमण करून दिल्लीपर्यंत येईपर्यंत तो आपल्या सगळ्या मुस्लिम बांधवांना सांगत होता की मी इस्लामच्या रक्षणासाठी मुखामध्ये जिहादचा नारा करत हिंदू काफर मराठ्यांचा विनाश करण्यासाठी दक्षिणेतल्या येत आहे. परंतु ज्यावेळेस त्यांनी दिल्ली जिंकून घेतली त्यावेळेस त्यांनी आपलं सत्य स्वरूप दाखवून दिलं. त्याने बादशाकडं 5 कोटी रुपयांची खंडणी मागितली. ती द्यायला बादशहाने असमर्थता व्यक्त केली की त्याच्याकडं तेवढं काही नव्हतंच. त्यामुळे हा संतापला आणि त्याने बादशहाचा सर्व खजिना हिरावून घेतला. तख्ते ताऊस, ज्याला मयूर सिंहासन शहाजहान बादशाने निर्माण केलेलं, ते त्यांनी ताब्यात घेतलं. कोहिनूर हिरा, की जो मुघल साम्राज्याचं गौरवाचं चिन्ह होतं, तो त्यांनी ताब्यात घेतला. संपूर्ण मुघल बादशाचा खजिना ताब्यात घेतला. त्याने त्याचं समाधान झालं नाही आणि त्याने सर्व दिल्लीतल्या मनसबदार, मग तो हिंदू असो, जाट असो, मुघल म्हणजे मुसलमान असो, त्याला ज्यांनी आमंत्रित केलं, ज्यांनी मदत केली, त्या सगळ्यांची घरं त्यांनी खणून काढली आणि करोडो रुपयांची लूट केली. 15 कोटी रुपयांची त्यांनी लूट केली. परंतु त्याचं समाधान झालं नाही. त्याने ही लूट करण्यासाठी ज्याने ज्याने विरोध केला आणि दिल्लीच्या आसपास हिंदूंची पवित्र स्थानं, मथुरा, वृंदावन ही महत्त्वाची स्थानं दिल्लीच्या आग्र्याच्या जवळ होती, तिथं आक्रमण केलं. तिथली धर्मस्थळं उद्ध्वस्त केली. त्यांना तिथल्या संन्याशांनी विरोध केला. म्हणून नादिरशहाने 15,000 संन्याशांची कत्तल केली. आणि तो हे सगळं करतोय हे बघितल्यानंतर मुघल बादशाने त्यावेळेस छत्रपती शाहू महाराज आणि बाजीराव पेशव्यांकडं आपल्या रक्षणासाठी विनंती पत्र पाठवलं की या परकीय नादिरशहापासून आपल्या मुघल साम्राज्याचं माझं रक्षण करा. आता मराठ्यांच्या समोर भूमिका आली
की कालपर्यंत ज्या मुघल साम्राज्याशी आपला संघर्ष होता, आता आपण त्याचं रक्षण करायचं का नाही. आणि मग त्याच्यावर फार मोठं विचारमंथन झालं आणि मराठ्यांनी हे मान्य केलं की काही झालं तरी आता मुघल हे जे कोण आहेत ते आता परकीय राहिलेले नाहीत. अनेक शतकं ते भारतात राहतात आणि त्यांच्यातला जो धर्मांधपणा, कडवेपणा हा कमी झालेला आहे. आणि मराठ्यांची सत्ता उत्तरेकडं निर्माण झाल्यामुळे, मराठ्यांचं दिल्लीवर वर्चस्व निर्माण झाल्यामुळे मुघलांची ती धार्मिक दाहकता कमी झालेली आहे. त्यांची सत्ता हिंदुस्थानात उत्तरेकडं राहणं ठीक आहे, पण हा इराणमधून आलेला नवा आक्रमक हा रानटी आहे, तो क्रूर आहे, तो धर्मांध आहे. तो हिंदुस्थानात आणि उत्तर हिंदुस्थानात दिल्लीमध्ये प्रस्थापित असणं एकूण भारताच्या संस्कृतीच्या दृष्टीने मारक आहे. आणि म्हणून बाजीराव पेशवे या नादिरशहाला थोपवण्यासाठी उत्तरेकडे निघाले. बाजीरावासारखा एक अजिंक्य योद्धा हा आपल्या दिल्लीला आपल्या विरोधात येतोय. नादिरशाह चतुर होता. त्याने साधा विचार केला की त्या बाजीरावाविरुद्ध आपण जिंकू का हरू आपल्यालाच सांगता येणार नाही. आणि मग पराभवानंतर नामुष्की होण्यापेक्षा आज आपण हिंदुस्थानवर आक्रमण करून 15 कोटी रुपयांची प्रचंड लूट इथं मिळवलेली आहे. या संघर्षात जी अनिश्चितता आहे ती टाळून आपण ही 15 कोटी खंडणी घेऊन आपण आपल्या मायदेशी जाणं जास्त श्रेयस्कर आहे, सोयीचं आहे, हा विचार केला आणि तो आपल्या मायदेशी निघाला. बघा, बाजीरावाचं दिल्लीकडचं आगमन एवढ्या शक्तिशाली परकीय आक्रमकालाही हिंदुस्थानातून बाहेर पडण्याला भाग पाडतंय. नादिरशाहने विचार केला की आपण आता आपल्या मायदेशी जायला पाहिजे. पण जाता जाता त्याने दिल्लीमध्ये आणखी आतंक केला की दिल्लीमधल्या हिंदू मुसलमानांच्या सर्व तरुण स्त्रिया यांना त्याने आपल्याबरोबर लुटून घेतलं, त्यांचं अपहरण केलं आणि 15,000 17,000 तरुण स्त्रियांना हा नादिरशाह आपल्याबरोबर घेऊन मायदेशी निघून गेला. बाजीराव आता काही त्याला उत्तरेकडे जाण्याचं कारणच राहिलं नाही. आणि दरम्यान बाजीरावाचं निधन झालं. बाजीरावांच्या जागेवर नानासाहेब पेशवा हे पेशवा म्हणून बाळाजी बाजीराव हे सत्तेवर आले. आणि बाळाजी बाजीरावांनी म्हणजेच नानासाहेबांनी बाजीरावांनी जे हाती कार्य घेतलं होतं ते आणखी वाढवत त्याचा विस्तार केला. बंगाल, बिहार, आसाम आणि ओडिसा, त्याचबरोबर माळव्या पुढे जाऊन राजस्थानामधल्या राजपुतांना नानासाहेबांनी मराठ्यांची सत्ता मान्य करायला लावलं. जाटांना त्यांनी मराठ्यांची सत्ता मान्य करायला लावली. आणि हळूहळू मराठे नानासाहेबांच्या काळामध्ये संपूर्ण हिंदुस्थानचे कर्ते करवते अशा भूमिकेत आले. आणि हे बघितल्यानंतर पुन्हा मी मगाशी सांगितलं की मराठ्यांचं होणारं हे वर्चस्व सहन होत नसल्यामुळे पुन्हा एकदा राजपूत म्हणजे माधवसिंग असेल, बीजेसिंग असेल जोधपूर जयपूरचे आणि या दुआबामधले पठाण, रोहिले आणि बंगश या मंडळींनी पुन्हा एकदा नादिरशाहला आमंत्रित करण्यासाठी निमंत्रण दिलं. परंतु दरम्यान 1747 साली नादिरशाहने बादशाहला फरमान पाठवलं आणि असं कळवलं की मी तुम्हाला एक आज्ञा केली होती की दक्षिणेतले काफर मराठे यांचा तुम्ही बिमोड करा, परंतु तुम्ही तो काही बिमोड केलेला नाही. म्हणून इस्लामच्या रक्षणासाठी मला पुन्हा हिंदुस्थानात यावं लागेल असं त्यांनी फरमान पाठवलं. आणि तो हिंदुस्थानामध्ये स्वारी करून येण्याच्या प्रयत्नाला लागला. दरम्यान त्याच्याविरुद्ध बंड झालं आणि नादिरशाहची हत्या झाली. आता बघा, नादिरशाहची हत्या झाली त्याचे परिणाम फार मोठे दूरगामी झाले. कारण की नादिरशाह हा इराणचा सुलतान होता, शाह होता. हिंदुस्थानवर आक्रमण करण्या अगोदर त्याने इराणमधून जाऊन अफगाणिस्तान पहिल्यांदा जिंकून घेतला होता.
त्यावेळेस अफगाणिस्तानमध्ये छोटे छोटी काही तिथं राजकीय घराणी होती. अफगाणिस्तान हा हिंदुस्थानच्या मुघल साम्राज्याचा एक सुभा होता. त्यामुळे आता इराणचं आपल्या मुघल साम्राज्याचा हा जो सुभा त्या नादिरशहाने जिंकून घेतला होता आणि तिथल्या ज्यावेळेस अफगाणिस्तान जिंकून घेतला त्यावेळेस त्यांनी अफगाणिस्तानमधली जवळजवळ 50,000 तरुण त्यांना कैद करून आपलं गुलाम केलेलं होतं. आणि याच गुलामांचा म्हणजे 50,000 अफगाण गुलाम आपल्याबरोबर घेऊन आपली 50,000ची इराणमधली सैन्य घेऊन हा नादिरशहा 1738-39 मध्ये हिंदुस्थानमध्ये आला होता. आता काय झालं की नादिरशहा मृत्यू पावल्यामुळे त्याचा खून झाल्यामुळे त्याच्या ह्या नादिरशहाच्या सैन्यामध्ये स्वतःच्या पराक्रमामुळे कर्तृत्वामुळे एक तरुण अफगाण नावारूपाला आला होता. त्याचं नाव होतं अहमद शाह अब्दाली. या अहमद शाह अब्दालीने बंड केलं आणि इराणच्या ताब्यातून अफगाणिस्तान मुक्त केला आणि त्याने स्वतःला अफगाणिस्तानचा सुलतान जाहीर केला. खरं सांगायचं तर अफगाणिस्तान हा तसा वृक्ष प्रदेश आहे, वाळवंटी आहे, तो सुपीक नाही आहे, दऱ्याखोऱ्यांचा प्रदेश आहे. आता त्याला स्वतःचं साम्राज्य निर्माण करण्याची महत्त्वाकांक्षा निर्माण झाली आणि त्याला असं लक्षात आलं की तो त्या नादिरशहाच्या स्वारीत हिंदुस्थानात आला होता. त्याला एकूण हिंदुस्थानचं समाजकारण, उत्तर हिंदुस्थानचं आणि राजकारण लक्षात आलेलं होतं. आपल्या अफगाणिस्तानच्या राज्याची वृद्धी करणं, ते समृद्ध करणं आणि त्याचबरोबर हिंदुस्थानच्या उत्तर भागामध्ये आपली सत्ता प्रस्थापित करणं या हेतूने अब्दालीने 1748 मध्ये हिंदुस्थानवर पहिली स्वारी केली. आता ही स्वारी झाली. पुन्हा तसंच घडलं की यावेळेस मात्र या दोआबातले पठाण, रोहिले, बंगश यांनी त्याला उघडरित्या सर्व प्रकारची मदत केली. एक तरुण या कामामध्ये पुढे आला. त्याचं नाव नजीब खान रोहिला. याचा जन्म हा अफगाणिस्तानमध्ये झालेला. आपलं नशीब आजमावण्यासाठी तो हिंदुस्थानात आला आणि त्या रोहिल खंडातल्या एका घराण्याकडं, बंगश घराण्याकडं तो नोकरीला राहिला आणि स्वतःच्या पराक्रमाने हळूहळू त्याने स्वतःला सरदारी प्राप्त केली आणि तो मुघल साम्राज्याचा एक मनसबदार म्हणून नावारूपाला आला. आता ह्या सर्वांचं अब्दालीला मदत होती ती. आणि पुन्हा एकदा सांगतो की ज्याप्रमाणे उत्तरेत मराठ्यांचं वर्चस्व वाढत होतं, हे सहन न होणारे राजपूत जे बिजेसिंग, माधोसिंग हे देखील अब्दालीला आमंत्रित करत होते. आणि यातूनच अब्दाली हिंदुस्थानवर चालून आला. त्याने लाहोर जिंकलं, सरहिंद जिंकलं आणि तो दिल्लीच्या प्रांगणात आला. पुन्हा एकदा त्यावेळेचा मुघल बादशाह त्याने आपलं वजिराला सैन्य घेऊन मीनपूरपर्यंत पाठवलं. मुघल फौज आणि अब्दालीमध्ये तिथं छोटीशी चकमक, युद्ध झालं आणि त्या युद्धामध्ये अब्दालीला आत्मविश्वास नव्हता की या युद्धामध्ये आपण निश्चित स्वरूपात जिंकू शकू. एक मोठी चकमक झाली. त्या चकमकीमध्ये खरं तर अब्दालीचा थोडासा त्याला माघार घ्यावी लागली आणि त्याने विचार केला की आपल्याला आणखी काही ताकद घेऊन हिंदुस्थानात यावं लागेल. आपल्याबरोबर जे काही सैन्याची ताकद आहे ती तेवढीशी ताकद नाही, म्हणून त्याने माघार घेतली. परंतु या गोष्टीत एक गोष्ट घडली होती की जरी मुघलांचा विजय झाला परंतु या चकमकीमध्ये दिल्लीचा मुघल बादशाहचा वजीर होता तो जखमी झाला आणि मृत्यू पावला. पण ही गोष्ट अब्दालीला नंतर कळाली. त्याला पश्चाताप झाला की थोडा आणखी आपण संघर्ष केला असता तर हे युद्ध आपण जिंकू शकलो असतो. आणि मग तो मनामध्ये निर्धार करून आला की आपल्याला पुन्हा हिंदुस्थानात यायचं आहे. आणि अब्दाली मायदेशी गेला, पण जाताना त्याने सिंध, मुलतान
आणि पंजाब, बलुचिस्तान म्हणजे आजचा जो पाकिस्तानचा जो भाग आहे हा सगळा जिंकून आपल्या राज्याला जोडून टाकलेला होता. आणि तो आपल्या देशात निघून गेला, परंतु इथं त्याने आपले सगळे अधिकारी नेमलेले होते. आता बघा की मुघल बादशाहच्या मनात विचार सुरू झाला की आपले जे परंपरागत सैन्य सरदार हे आपल्याला अफगाणी विरुद्ध मदत करत नाही आहेत. काही निजाम, जसवंत सिंगासारखे, सवाई जयसिंग ही जी मंडळी होती, सवाई जयसिंग हा जयपूरचा त्यावेळेस होता, हा आपल्याला कुठल्याही प्रकारची मदत करत नाही. हे बघितल्यानंतर त्याने विचार केला की आपल्याला आता मराठ्यांची मदत घेण्याशिवाय पर्याय नाही. आणि त्याच वेळेस या बादशाह विरुद्ध रोहिलखंडामध्ये दुर्दय सिंग या नजीब खान यांनी बंड केलं. आणि हे बंड मोडण्यासाठी बादशाहने शिंदे होळकरांना आमंत्रित केलं. शिंदे होळकर बादशाहच्या मदतीला गेले आणि त्यांनी त्या रोहिलखंडामध्ये जाऊन, दुआबाद जाऊन, त्या अंतर्वेदीमध्ये जाऊन बादशहाच्या सर्व शत्रूंचा, बंडखोरांचा पराभव केला आणि बादशहाची दिल्लीतली सत्ता दृढ केली. याचा बादशहाने विचार केला आणि मग त्यांनी भावी राजकारणाचा विचार करून 1752 मध्ये या अहमदशाह बादशाह जो दिल्लीचा होता त्याने मराठ्यांशी शिंदे होळकरांच्या मध्यस्थीने पेशव्यांशी तह केला. त्याला अहमदी तह किंवा अहमदनामा असं म्हणतात. या तहाचं फार मोठं महत्त्व आहे. काय होता हा तह? तर या तहाने मराठ्यांनी अब्दालीसारख्या परकीयांपासून हिंदुस्थान आणि मुघल साम्राज्याचं रक्षण करणं भाग एक, आणि दुसरा भाग की जो कोण मुघल साम्राज्यातला सरदार, वजीर, दरकदार, जहागीरदार हा मुघल बादशाहाविरुद्ध बंड करेल त्याचा पूर्ण बिमोड करून त्याला मुघल बादशाहाचं आधिपत्य मान्य करायला लावलं. या बदल्यात मराठ्यांनी 25,000 सैन्य दिल्लीच्या रक्षणासाठी कायमस्वरूपी दिल्लीत द्यावं. बादशहाने त्याचा सगळा खर्च करावा आणि या खर्चासाठी म्हणून बादशहाने हिंदुस्थानमधली संपूर्ण हिंदुस्थानचं जे मुघलांचं राज्य होतं त्या संपूर्ण राज्याची चौथाई आणि सरदेशमुखी घेण्याचा अधिकार हा मराठ्यांना बहाल केला. आणि त्याचबरोबर म्हणजे तुम्हाला मी सांगितलं की 1719 मध्ये बाळाजी विश्वनाथांनी दिल्लीमध्ये जाऊन बादशहाकडून दख्खनच्या 6 सुब्याची चौथाई आणि सरदेशमुखीचा अधिकार मिळवला. पण या अहदनाम्याने संपूर्ण हिंदुस्थानच्या मुघल साम्राज्याची चौथाई आणि सरदेशमुखीचा अधिकार मिळाला. आता हा अधिकार मिळाला म्हटल्यानंतर त्यामध्ये पंजाब, सिंध, मुलतान आणि बलुचिस्तान हा सगळाही भाग होता. त्यामुळे याची चौथाई आणि सरदेशमुखी घेण्याचा मराठ्यांना अधिकार होता की जो प्रदेश आता अब्दालीच्या ताब्यात आहे. आणि दुसरी गोष्ट की त्याचबरोबर मराठ्यांना बादशाने अजमेर आणि आग्रा सुभा दिला. अजमेरचा किल्ला, अजमेरचं तिथं जे मुघलांचं जे स्थान होतं पवित्र, आणि दुसरा म्हणजे आग्र्याचा किल्ला आणि आग्रा सुभा हा मराठ्यांच्या ताब्यात आला. आपल्याला कल्पना आहे की याच आग्र्याच्या किल्ल्यामध्ये औरंगजेबाने शिवाजी महाराजांचा स्वतःच्या राज्यारोहण प्रसंगी औरंगजेबाने शिवाजी महाराजांचा अपमान केला आणि शिवाजी महाराजांना आग्र्यामध्ये कैद केलं होतं. तोच आग्र्याचा किल्ला आता मराठ्यांच्या ताब्यात आला. त्याच्यावर मराठ्यांचा भगवा फडकायला लागला. एक प्रकारे शिवाजी महाराजांचं स्वप्न किंवा शिवाजी महाराजांच्या अपमानाचा बदला मराठ्यांनी घेतलेला होता. आणि अशा पद्धतीने ह्या तहाचं एकूण भावी राजकारणामध्ये फार मोठं महत्त्व होतं. आणि यातच मराठे आणि अब्दाली याच्या नव्या संघर्षाची बीज आणखी पुढं रोवली गेली होती असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. बरोबर. म्हणजे एक प्रकारे आपल्याला असं म्हणायला हरकत नाही की 52 त्याच्या आधी पण 52 नंतर अधिकृतरित्या
संपूर्ण भारताचं एक संरक्षण हे मराठे करत होते आणि कुठे जो पुढे जो आपल्याला संघर्ष दिसतो तो भारताच्या सार्वभौमतेचा संघर्ष आहे. बरोबर. तो राष्ट्र म्हणजे एक त्या काळामध्ये मराठ्यांनी हा जो काही पुढे जो आपण पानिपतचं युद्ध जे तहास घेतो त्याचं एक मूळ कुठेतरी होतं की मराठे हे संपूर्ण भारताचं रक्षण करत होते. बरोबर. आणि त्या रक्षणासाठी ते आज आणि ही त्या युगातली कदाचित ही गोष्ट आज फार लोकांना माहिती नाही की मराठे हे भारतासाठी लढत होते. हे हिंदुस्थानचे रक्षण करते हिंदुस्थानाचे रक्षण करते होते आणि परकीयांविरुद्ध लढत होते. आणि मला वाटतं सदाशिवराव भाऊंचं तसं एक पत्र देखील आहे की आपल्याला हे बाहेरच्या व्यक्तींना हिंदुस्थानाच्या राजकारणात लुडबुड करू देता कामा बरोबर, नये. अगदी खरं. आणि हे महत्त्वाचं आहे. आता आपण बघितलं की राजपूत हे मुघलांचे एकेकाळी त्यांना सर्व मानलेले होते, पण जेव्हा पानिपतचं हे मूळ युद्ध झालेलं आपण म्हणतो तिथे आपल्याला राजपूत मराठ्यांच्या बरोबर आलेले दिसत नाहीत. बरोबर. किंवा ही मित्र मिळवण्यात कुठे मराठे कमी पडले किंवा ह्यांचं मदत मराठ्यांना का मिळाली नाही. की अब्दाली मायदेशी गेला तो पुन्हा हिंदुस्थानमध्ये येण्याची प्रतिज्ञा घेऊन